नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती व आरोग्य सल्ला या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की कामगंध सापळ्यामधून आपल्या पिकाचं आपण कशा पद्धतीने संरक्षण करतो किंवा आळ्या प्राथमिक अवस्थेत आपण कशा पद्धतीने मारतो. तर आज आपण मित्रांनो असाच एक अळीनाशक आपण घरच्या घरी बनवणार आहे. त्या अळीनाशक खूप सोपं आहे. तर आपल्या कुठल्याही शेतकरी बांधवाला ते कमी खर्चात म्हणण्यापेक्षा शून्य खर्चामध्ये तुम्ही ती बनवू शकताय. तर असं अळीनाशक आपल्याला 10 ते 12 दिवसात तयार होणारं अळीनाशक आहे. आता हरभऱ्याचं पीक आहे. हरभऱ्यावर मुख्यत्वे करून गाठीअळी पडते. तर गाठीअळीच्या नियंत्रणासाठी आपण कामगंध सापळे तर अगोदर बसवलेलेच आहेत. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की कामगंध सापळे आपल्या घरच्या घरी कसे बनवायचे. तर असंच एक अळीनाशक आपण या व्हिडिओमार्फत बघणार आहोत मित्रांनो. या अळीनाशक बनवण्यासाठी आपल्याला एक मातीचं मडकं लागणार आहे मित्रांनो. एक छोटा असेल मोठा असेल तर काय अडचण नाही. एक मातीचं मडकं लागणार आहे. ताक लागणार आहे मित्रांनो. आता हे डब्यात माझं ताक साठवून ठेवलं बघा. एक ताक लागणार आहे आपल्याला त्या मडक्यात पुरेल इतकं. आणि ह्या मडक्याला झाकण्यासाठी एक पॉलिथिन पेपर लागणार आहे. ज्या पद्धतीने आपण असं पॅक बंद करणार आहे. आणि याला एक दोरी एक बांधायला असं दोरी एक लागणार आहे. तर एवढं साहित्य आपल्याला मित्रांनो कीटकनाशक बनवण्यासाठी लागणार आहे. हे कीटकनाशक कसं बनवायचं, या मातीच्या मडक्यामध्ये ताक टाकायचं मित्रांनो, आंबट ताक. थोडंसं एक 4 बोटं जागा ठेवून ताक भरून टाकायचं. आणि हे हवा बंद करून टाकायचं या अशा कापडानं. आणि आपला जो उकिरडा असतो शेणखताचा जनावराचा, त्याच्यामध्ये जिथं उष्णता जास्त असते, गरम असते बघा, त्या ठिकाणी हे पुरायचं आहे. पुरल्यानंतर काय करायचं मित्रांनो, एक 15 दिवस, कमीत कमी 15 दिवस हे आपण पुरून ठेवलं पाहिजे. कमीत कमी 15 दिवस. 15 दिवसानंतरच्या अगोदर नंतर तुम्ही किती पण दिवस ठेवू शकता. 100 दिवस, 1 वर्षसुद्धा ठेवू शकता मित्रांनो. पण काय होतं, जास्त दिवस ठेवलं की ह्याच्यातलं जे काय ताक आहे ते उष्णतेने म्हणा किंवा ह्या मातीच्या मडक्यांमुळे कमी होतं. त्यामुळे आपल्याला पाहिजे तेवढं कीटकनाशक मिळणार नाही. किमान 15 दिवस तुम्ही ठेवा. 15 दिवसाच्या पुढं तुम्ही काढून घेतलं तरी काय हरकत नाही मित्रांनो. 15 दिवसानंतर काढायचं. काय घाण वगैरे पडली असेल तर गाळून घ्या मित्रांनो. गाळून घेतल्यानंतर एका पंपाचं प्रमाण सांगतो. पाठीवरचा पंप 15 ते 16 लिटरचा असतो. तर त्या पंपासाठी तुम्ही 250 ते 300 मिली हे औषध घ्यायचं तयार झालेलं आणि फवारून घ्यायचं पिकाला. तर कुठलीच गाठीअळी येणार नाही मित्रांनो. जर गाठीअळी आली असेल तर गाठीअळी ह्याच्यामुळे नियंत्रण होते. एक प्रभावी जैविक कीटकनाशक आहे, एकदम प्रभावी आहे. प्रयोग करून बघा. आणि प्रयोग कसा वाटला तुम्हाला, आता आपण काय करू, हा प्रयोग करून बघूया. मी तुम्हाला हा दाखवतो प्रयोग आणि मग नंतर अजून थोडी चर्चा करूया. हे बघा मित्रांनो, मी काय करतोय, आता माझ्याकडे ताक आहे, त्यात भरून ठेवले. मी याच्यामध्ये ओततो ताक. जवळून दाखवतो मित्रांनो. हा मित्रांनो, आपण हे ताक याच्यामध्ये भरून ठेवलेलं आहे. आता आपण काय करूया, त्या मडक्याला या कॅरी बॅगने असं बांधून घेऊया. तेव्हा मित्रांनो, या पद्धतीने आपण बांधून घेतले, जेणेकरून इतर काय हवा म्हणा किंवा इतर काय घाण याच्यामध्ये जाता कामा नये. या पद्धतीने आपण बांधून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, हे उकिरड्यामध्ये म्हणजे आपला जो कंपोस्ट खताचा ढिगारा आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे पुरायचं आहे. तर आपण काय करूया, आपला एक कंपोस्ट खताचा छोटा ढिगारा आहे, याच्यामध्ये आपण हे पुरून घेऊया. बरं का मित्रांनो, आपल्याला कंपोस्ट खतामध्ये खड्डा घ्यायचा आहे. खड्डा किती घ्यायचा आहे, हे बुजल इतका खड्डा घ्यायचा आहे. थोडंसं वर राहिलं तुरंत तरी चालतंय, जेणेकरून कुठल्या प्राण्यानं हे उकरू नये किंवा इतर कुठला याला धोका होऊ नये, ह्या पद्धतीने हे पुरून घ्यायचं. तर आपण इथं खड्डा घेऊया. गरम लागायला बघा, इथं कुजण्याची प्रक्रिया चालू आहे. ह्याच्यामध्ये आपण काय केलं होतं, असं वर जसं पाचवड दिसतंय तुम्हाला तसंच पाचवड पूर्ण भरलं होतं. आपण ह्याच्यामध्ये डिकम्पोजरचा वापर केला होता. डिकम्पोजरमुळे हे असं चांगलं, तेव्हा मित्रांनो चांगलं हे दिसतंय तुम्हाला, हे सगळं डिकम्पोजरमुळे कुजलेलं आहे. तर यंदा पाऊस नसताना सुद्धा म्हणजे कोंड्यात पाणी जरी नाही गेलं तरी हे चांगल्या पद्धतीने कुजलंय.
मित्रांनो, थोडंसं वर ठेवलंय मी, तर ह्या पद्धतीने पुरून घ्यायचं. हे बुजून घ्यायचं. काय अडचण नाही, काय होत नाही याला. या पद्धतीने पुरून घ्या आणि 15 दिवसांनी काढायचं. काय करायचं, 15 दिवस झालं हे काढून घ्यायचं, गाळून घ्यायचं. तुम्हाला प्रमाण सांगितलं आहे, अजून तर प्रमाण सांगतो. एका पंपाला 250 ते 300 मिली घ्यायचं, म्हणजे चांगले कीटकनाशक प्रभावी होते. 250 ते 300 मिली घेतलं आणि तुम्ही जर हरभरा असू द्या किंवा कुठलंही पीक असू द्या, आळी वगैरे असेल तर आळी ह्याच्यातून तुम्ही 100% निघून जाईल. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर इतर शेतकरी बांधवाला शेअर करा विसरायचं नाही. आणि एक लाईक आपल्या शेतकरी बांधवासाठी पण ठेवायचा. धन्यवाद.